संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी काल रात्री अंजली दमानिया यांची भेट घेतली। यावेळी दोघांमध्ये चर्चा झाली। कराडचे रिपोर्ट नॉर्मल आहेत, तो अगदी ठणठणीत असल्याचं दमानियांनी धनंजय देशमुख यांना सांगितलं। सरपंच संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख यांनी अंजली दमानियांची भेट घेतली। बीड हत्या प्रकरणावरून धनंजय देशमुखांनी अंजली दमानिया यांच्यासोबत चर्चा केली। तर धनंजय देशमुखांसमोरच दमानियांनी थेट बीडच्या जिल्हा शल्य चिकित्सकांना फोन केला। कराड ऑर्थर रोड जेलमध्ये राहिले तर सरळ होतील असं वक्तव्य दमानियांनी धनंजय देशमुख यांच्या समोरच केलंय। पहिलं आपण फक्त सांगायचं की त्यांना ऑर्थर रोड मध्ये हलवा, कारण तिथे मी मुद्दाम म्हणते ऑर्थर रोड मध्ये इथे राहिले ना सरळ होतील, ते त्यांना कळेल काय आहे। तर रात्रीचा प्रवास करू नका, ते सुरक्षित नाहीये असाही सल्ला यावेळी दमानियांनी दिलाय। मग इथे येऊन राहा ना, घरी घर आहे आपलं, नाही नाही नका निघू, माझं ऐका तुम्ही, आजच्या दिवस राहा आणि उद्या सकाळी निघा आणि पोचा। रात्रीचा ट्रॅव्हल नका करू, आणि एकतर सेफ पण नाहीये, गुंडा माणसं आहेत, 4 गाड्या आहेत आपल्याकडे, असे नका। तर तुम्ही सगळ्यांची आपण राहण्याची व्यवस्था करू, काही काळजी नका, तुम्ही सगळे इथे राहा। सिटी स्कॅन रिपोर्ट्स नॉर्मल आहेत, सोनोग्राफी रिपोर्ट सुद्धा नॉर्मल आहेत, त्यामुळे कराडला काहीही झालेलं नाहीये असंही अंजली दमानिया यावेळी म्हणाल्या। त्यांना फक्त युरिनरी इन्फेक्शन आहे, ज्याच्यासाठी अँटीबायोटिक देऊन त्यांना उद्याच्या उद्या डिस्चार्ज आहे, आणि त्या माणसाचा सिटी स्कॅन रिपोर्ट नॉर्मल आहे, सोनोग्राफी अख्खी नॉर्मल आहे, काहीही झालेलं नाहीये। काल जेव्हा त्याची माहिती घेतली, मी रिपोर्ट्सची माहिती घेतली, त्या रिपोर्ट्समध्ये त्यांना काहीही नाही हे सिद्ध झालं। पण त्यांचे ब्लड रिपोर्ट्स व्यवस्थित आहेत, सोनोग्राफीच्या रिपोर्टमध्ये फक्त युरिनरी इन्फेक्शन आहे, ज्याला तर खरं फक्त अँटीबायोटिक्स दिली की तो व्यक्ती अगदी व्यवस्थित होतो, आणि याच्यावर त्या जितके ते हॉस्पिटलचे अधिकारी असतील, जे डॉक्टर्स असतील, त्यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे। डॉक्टर अशोक थोरात हे आताचे जे सिव्हिल सर्जन आहेत बीडचे, त्यांच्याबद्दल मी काही माहिती घेत होते, त्याच्यात मला असं कळतंय की बाबा हे अतिशय राजकीय राजकारणी इन्क्लाइंड पर्सन आहेत। त्यांची बीडहून आधी नाशिकला ट्रान्सफर केली गेली होती, आणि परत नाशिकहून या आपल्या धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्याचमुळे त्यांची परत ट्रान्सफर बीडमध्ये करण्यात आली। पोस्टमॉर्टम रिपोर्टपासून योग्य दिलाय की नाही असा प्रश्न पडतोय मनात।